नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. महाविकास आघाडीची रणनीती बैठक सरोवर हॉटेलमध्ये. नगरपरिषद निवडणुकीसाठी पुन्हा सज्ज. डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपली तयारी वेगात सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह सर्व 27 जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक लढवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे आणि या संदर्भात आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी सायंकाळी डहाणूतील सरोवर हॉटेल येथे पार पडली. या बैठकीत आमदार विनोद निकोले, माजी आमदार विक्रम गट, सुनील भुसारा, तालुका अध्यक्ष काशीनाथ चौधरी, शहर अध्यक्ष तन्मय बारी, माजी नगराध्यक्ष मिहिर शहा, तसेच समीभाई पिरा, कीर्ती मेहता, अरुण पाठक, राजेश तळवी, अतुल माळी आदी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी, प्रचार आराखडा आणि स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः नागरिकांपर्यंत विकासाचे अजेंडे पोहोचवणे आणि मतदारसंघनिहाय रणनीती ठरवणे यावर भर देण्यात आला. महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी एकमुखाने म्हणाले की डहाणूच्या सर्वांगीण विकासासाठी स्थिर आणि पारदर्शक सत्तेची गरज आहे. आम्ही एकजुटीने ही निवडणूक लढवून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू. या बैठकीनंतर डहाणूतील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झालेले असून आगामी काही दिवसात आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा. विक्रमगड विधानसभाचे माजी आमदार सुनील भुसाराजी आपल्यासोबत आहे. आज महाविकास आघाडीची मीटिंग डहाणू सरोवर हॉटेल येथे संपन्न झाली आहे. तर नगरपरिषद निवडणुकीत पुढची भूमिका तुमची काय आहे? डहाणू नगरपालिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. विद्यमान आमदार विनोदजी निकोले साहेब, मी स्वतः शिवसेनेचे, काँग्रेसचे, बहुजन विकास आघाडीचे, मनसेचे सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जी सत्ता ज्यांनी भूषवली त्यांचं सत्ता परिवर्तन करण्यासाठी, लोकांना चांगलं, स्वच्छ, सुंदर डहाणू निर्माण करून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. निश्चितपणानं सर्व सहकार्यांना सोबत घेऊन चांगले उमेदवार देऊन त्या ठिकाणी एकजुटीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार ते काही ठरवलेलं आहे? चर्चा आमची झालेली आहे. मिहिर शहा आमचे संभाव्य उमेदवार आहेत, वरुण पारेख आहेत, अजून 1-2 नावं आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांच्या नावाची चर्चा झालेली आहे. वार्डनिहाय, विभागनिहाय त्या ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे. जागा वाटप आम्ही जवळपास निश्चित करत आणलेलं आहे. संभाव्य उमेदवारांची यादी 2 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि अतिशय सक्षमपणे ही निवडणूक आम्ही लढणार आहोत. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काही भाजपाच्या वाट्यावर जाणार आहे असं याची चर्चा आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? आता निवडणूक आल्यानंतर पक्षांतर होत असतात, परंतु त्या ठिकाणी पक्षाला फार काही फरक पडतो असा नाही. काही लोक महत्त्वाचे असतात, परंतु कार्यकर्ते जाताना किंवा नेते जाताना मतदार मात्र त्याच ठिकाणी असतो असा अनुभव आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या निष्ठावंत जे सैनिक या ठिकाणी आहेत त्यांच्या सोबत ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा मनोदय आहे.